यानंतर विदर्भ एक्सप्रेसमध्ये नेमकं काय घडतंय आज जाणून घेऊयात। भंडारा जिल्ह्यात आजपासून सुरू होणारी 3 दिवसीय फुटबॉल स्पर्धा रद्द झाल्याने अनेक स्पर्धकांची निराशा झाली। शारीरिक शिक्षकांना विशेष शिक्षकांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी स्पर्धेच्या प्रशिक्षकांकडून करण्यात आली। मात्र राज्य क्रीडा मंत्री विनोद तावडेंनी याकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षकांनी या स्पर्धेवरच बहिष्कार टाकलाय। त्यामुळे आज होणारी फुटबॉल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे। अल्पवयीन वाहन चालकांविरोधात नागपूर पोलिसांकडून धडक कारवाई राबवण्यात येते। शहरातील शाळा महाविद्यालयाच्या जवळ तसंच खासगी ट्युशन्स क्लासेस जवळ जे कोणी अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी चालवताना दिसत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करत त्यांची दुचाकी जप्त केली जाते। अशा मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते। वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे। अकोल्यातील महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अमोनियाची वायुगळती झाल्याची घटना काल घडली। या वायुगळतीने अनेकांच्या डोळ्यात जळजळ झाली तर व्यापाऱ्यांनाही त्रास झाल्याने त्यांनी दुकानं बंद केली। महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये प्रिंटिंगचं कार्यालय आहे। त्यात प्रिंटिंगसाठी अमोनियासारख्या घातक रसायनांचा वापर करण्यात येतो, त्यामुळे ही वायुगळती झाली। दरम्यान महापालिका आणि पोलिसांनी वायुगळती होऊनही याविषयी आपल्याला कोणती माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये ऑटो रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातात एका 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर इतर 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। सकाळी 11च्या सुमाराला करडा परिसरात 8 विद्यार्थ्यांना घेऊन एक ऑटो रिसोडकडे निघाली असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीनं कट मारली आणि ऑटोचं नियंत्रण सुटलं। ऑटो पलटी होऊन 9 वर्षीय अनुष्का गजानन देशमुख या मुलीचा मृत्यू झाला तर 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले। जखमींवर रिसोडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वर्ध्यामध्ये नोकरीचा आमिष दाखवून 400 बेरोजगारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला। अर्बोस ग्रुप हा गेल्या अनेक महिन्यांपासून वर्ध्यात लोकांची फसवणूक करतोय। आरोग्य केंद्रावर नोकरी देतो असं सांगत या ग्रुपनं 400 लोकांना नोकरीचा आमिष दाखवलं, मात्र पगार न मिळाल्यानं लोकांनी ऑफिस बाहेर गर्दी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती विद्यापीठातल्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी तक्रार दिली आहे। संबंधित कर्मचारी हे परीक्षा विभागात एका कॉम्प्युटरवर अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। याबद्दल पुरावा म्हणून त्यांनी काही फोटो काढून ते कुलगुरू चांदेकर यांच्याकडे दिले आहेत। याबाबत संबंधित कर्मचाऱ्याची बाजू अजून कळू शकली नाही। मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कुलगुरू संजय देशमुखांनी नागपूर विद्यापीठाची मदत मागितली। देशमुखांच्या मदतीला धावून जात नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक मुंबई विद्यापीठाच्या जवळपास 2 लाख उत्तरपत्रिका तपासणार आहेत। मात्र एका उत्तरपत्रिकेमागे प्रत्येक शिक्षकाला 15 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो, तर दुसरीकडे पेपर तपासण्यासाठी लागणाऱ्या संगणकावर परीक्षक नसल्यानं 31 जुलैच्या आत सर्व उत्तरपत्रिका कशा काय तपासून होतील हा मोठा प्रश्न आहे। लाभार्थ्यांच्या घरकुलाचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळमधील आर्णी पंचायत समितीची तोडफोड केली। भानसरा गावातील लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे पैसे न मिळाल्यानं पंचायत समिती सदस्य रवी राठोड आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केली। याच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे।